गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राज्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण टिकून असल्याने थंडीचा जोर कमी झालाय। तापमानात झालेल्या वाढीमुळे सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा सौम्य स्वरूपाचा राहिला असून दिवसा मात्र उष्णतेचा प्रभाव वाढलेला दिसून येत आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 दिवसात थंडीला पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे। सध्या राज्यातील किमान तापमान 12 अंश सेल्सिअसच्या पुढेच नोंदवले जात आहे। पाहूया 24 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील। कोकण विभागासह राज्यातील बहुतांश भागात हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याचा अंदाज आहे। मुंबईत दिवसभर आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील। पावसाची कोणतीही शक्यता नसून उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवू शकतो। इथे कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। सकाळी सौम्य गारवा आणि दुपारनंतर उष्णतेचा अनुभव येऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरूपाचं राहणार आहे। पुणे शहर आणि परिसरात सकाळच्या वेळेत आकाश निरभ्र राहील तर दुपार किंवा संध्याकाळपर्यंत अंशतः ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। इथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहील। सकाळी थोडा गारवा आणि दुपारी उष्णता जाणवू शकते। मराठवाडा विभागात हवामान प्रामुख्याने स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे। छत्रपती संभाजीनगर येथे दिवसभर निरभ्र आकाश राहील। येथे कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। ढगाळ वातावरण कमी झाल्याने दिवसात उष्णता वाढलेली जाणवू शकते। उत्तर महाराष्ट्रातील हवामानात फारसा बदल जाणवणार नाही। नाशिक जिल्ह्यात दिवसभर मुख्यतः निरभ्र आकाश राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नाही। इथे कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहील। दिवस उष्ण तर संध्याकाळी तर सकाळी रात्री सौम्य गारवा जाणवू शकतो। दरम्यान राज्यातील हवामानात सतत होत असलेल्या बदलामुळे सर्दी, खोकला आणि तापासारख्या आजारांचा धोका वाढू शकतो। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।